नमस्कार. मी मल्लीनाथ गायकवाड, नवीन पनवेल मधून प्रभाग 16 मधून मी पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. आपल्याला सगळ्याला माहीतच आहे. अनेक गोष्टींनी या वेळेला निवडणुका जवळ येत असताना अनेक गोष्टींचा खुलासा अनेक उमेदवारांकडून केला जाईल, परंतु माझा जो विषय आहे त्या विषयावर कुठलाही, माझी खात्री आहे की कोणताही उमेदवार कुठल्याही पक्षाचा उमेदवार बोलू शकणार नाही जो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आता माझ्या संकल्पनाम्यामध्ये मी बंगलो टाईपच्या भूखंडावरील दंड मागे घेण्याची भूमिका वगैरे सगळी मांडलेली आहे आणि ती जवळजवळ मान्य करण्यात आलेली आहे सिडकोद्वारा. फक्त त्याची अंमलबजावणी होणार आहे. परंतु आपल्याला तेवढ्यावरच थांबायचं नाहीये. आज जो विषय मी मांडणार आहे तो आपल्या सर्वांच्या आणखीन जास्त जिव्हाळ्याचा आहे. आपण असं म्हणतो की घर हे मोठ्या मुश्किलीनं बनतं. आयुष्याची पुंजी लावून घर घेतलं जातं, परंतु त्या घराचं वास्तव पूर्णपणे जर खात्री नसेल, ती आपलं घर आपल्या जमिनीवर उभं आहे याची खात्री नसेल, तर आपल्याला सतत टांगती तलवार असणार आहे. त्यामुळं आजचा विषय माझा असा असणार आहे की सिडको हटाव, नवीन पनवेल बचाव. सिडको हटाव एवढ्यासाठी की वारंवार दरवर्षी जेव्हा 1 एप्रिलला ते हस्तांतरण शुल्कात वाढ करते, जेव्हा जेव्हा सदनिका विकल्या जातात तेव्हा तेव्हा त्या वाढीव रकमेनुसार हस्तांतरण शुल्क भरावं लागतं. तर हे बंद होण्यासाठी आपल्याला लढायचा आहे. हे केवळ मी सांगतोय म्हणून नाहीये. 2017ला जेव्हा पनवेल महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यावेळेला सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसच होते. त्यांनी 2017च्या महापालिका निवडणुकीत खारघरच्या एका सभेत आश्वासन दिलं होतं की लवकरच सिडको मुक्त होणार. मी आपल्याला 2017 मधले काही पेपर कटिंग दाखवणार आहे. हे लोकसत्ता दिनांक 31 मे 2017, नवी मुंबई 2 महिन्यात सिडको मुक्त होणार, ह्या बातम्या आहेत. त्याचप्रमाणे हा सुद्धा लोकसत्ताचा पेपर 25 सप्टेंबर 2024चा आहे, आत्ताचा, की त्यात म्हटलेलं हस्तांतर शुल्क रद्द करण्याचे आश्वासन सिडकोच्या बैठकीत निर्णय झाला असं यावेळचे सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितलेलं होतं. त्या व्यतिरिक्त 12 ऑगस्ट 2017चा हा लोकसत्ता आहे. नवी मुंबईतील जमिनी भाडेपट्टा मुक्त, म्हणजे लीज होल्ड मुक्त करणार आणि फ्री होल्ड करणार, हे 2017 मधली पेपर आहेत. आणि त्यावेळच्या मुख्यमंत्री, आता मी म्हटल्यासारखं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं होतं आश्वासन, परंतु त्याला 8 वर्ष होऊन गेली तरी त्याचा एक पत्ता सुद्धा पुढे सरकलेला नाहीये आणि भाडेपट्टा मुक्त तर झालेलेच नाहीयेत. त्यामुळे आता आपल्याला हा लढा लढायचा आहे. असं म्हटलं जातं की बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही. तसं आपल्याला रडणं म्हणजे आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. शासन दरबारी आमच्या जमिनी भाडेपट्टा मुक्त करा, फ्री होल्ड करा, असं आपल्याला आंदोलन करायचं आहे. हे मी सांगतोय म्हणून किंवा माझ्या एकट्याच्या कुठल्या पत्रव्यवहारांनी होणार नाहीये. जेव्हा आपण सर्वजण मिळून मगाशी सांगितलेल्या उदाहरणासारखं सरकारकडे रडू, धाय मोकळून रडू, आमच्या हक्काच्या जमिनी आमच्या नावाने करा, हे सांगू. आता कायद्याला सुद्धा असा अभिप्रेत अर्थ असतो, जेव्हा आपण एखादी सदनिका किंवा गाळा विकत घेतो, त्याची जी मूल्य दिले जातं, त्याची जी किंमत दिली जाते, त्याच्यात अप्रत्यक्षरित्या त्याच्या खाली येणाऱ्या जमिनीचा हिस्सा सुद्धा समाविष्ट असतो. म्हणून कन्व्हिन्स करताना लँड ट्रान्सफर किंवा जमिनीचे हस्तांतरण म्हणून कुठलंही मुद्रांक शुल्क घेतलं जात नाही. केवळ नोंदणी शुल्क घेतलं जातं आणि मुद्रांक शुल्क 100 किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तो करारनामा होत असतो. याचाच अर्थ असा आहे की जमिनीचे मूल्य त्या तुमच्या सदनिकांच्या किमतीमध्ये, गाळ्यांच्या किमतीमध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मग त्याच अर्थानं जर या जमिनी सिडकोनी दिलेल्या आहेत त्या भाडेपट्ट्याने आहेत, परंतु आपण घरची खरेदी म्हणजे सदनिकांची खरेदी किंवा गाळ्याची खरेदी केली असेल, ती आपण पूर्ण किंमत देऊन विकत घेतलेली आहे, स्वमालकीने घेतलेली आहे. त्यात ते काही 60 वर्षाच्या भाडेपट्टा कराराने आपण आपली सदनिका किंवा गाळा घेतलेला नाहीये. मग आमची सदनिका, आमचा गाळा आमच्या हक्काचा, आमच्या मालकीचा आहे. मग 60 वर्ष झाल्यानंतर सिडको सांगणार काय तुमचं घर तुम्ही काढून घेऊन जावा म्हणून? तर त्याच्यासाठी आपल्याला कायदेशीर सुद्धा कदाचित लढाई लढायला लागणार आहे. यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा आश्वासन सांगू इच्छितो, आवाहन करू इच्छितो की या सगळ्या गोष्टी आपल्या जिव्हाळ्याच्या आहेत. आपल्याला जर या पदरात पाडून घ्यायच्या आहेत, याचा अभ्यास असणारा, मी
आत्मस्तुती जरी वाटत असली तरी मी आत्मस्तुती नाही करणार आहे, परंतु याचा अभ्यास मला आहे. IAS ऑफिसरच्या समोर बसून आर्ग्युमेंट करायला मी तयार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या येणाऱ्या 15 तारखेला माझं जे 16D मध्ये 3 नंबरवर नाव आहे, त्याच्या पुढची निशाणी छत्री आहे, तर छत्री पुढचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच मी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.